उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काल बारामतीमध्ये अनेक झंझावाती सभा झाल्या। नीरावागजमधल्या सभेदरम्यान अजित पवारांनी एका कार्यकर्त्यावर होणाऱ्या कारवाईबद्दल भाष्य केलं। त्यावेळेला नाना देवकाते यांचं नाव घेऊन आपण पुन्हा या संदर्भात गुन्हे घडणार नाही याची काळजी घ्यावी असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान याच संदर्भात विश्वास देवकाते पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। उगे राजकारणापायी काहीतरी काहीतरी एखाद्यावर चिखलफेक करायचा असा काही प्रयत्न होतोय तो अत्यंत चुकीचा आहे। खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रभर समाजाची सेवा करत असताना धनगर समाजाचं अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो। माझं गेले 35 वर्षापासून अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कोण एमपीएससी होईल, यूपीएससी होईल, पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोण पीएसआय होईल, कोण आमचा साध्यातल्या साध्यात जरी एखादा सरकारी नोकरीत लागला तर त्याचा आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करतो। तर या पद्धतीने त्याच्या पाठीवर थाप टाकण्याचा प्रयत्न करतो। परंतु काही समाजाच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी आम्ही पंढरपूर येथून म्हणा किंवा चौंडी येथे अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करतो। त्या पद्धतीने मोर्चे काढलेले आहेत, त्या पद्धतीने तो उपोषणाचा कार्यक्रम केलेला आहे। त्या ठिकाणी काही गालबोट लावण्याचा प्रयत्न ठिकाणी झाला। काही सरकारने त्यावेळेच्या चेंज होतं गव्हर्नमेंट, त्यांनी आमच्यावर दंडशाहीने पोरांवर लाठीचार्ज केलेला आहे। त्या लाठीचार्जच्या बऱ्याच पद्धतीने त्यावेळेच्या 307 सारख्या केसेस माझे मासाळ असतील, देवकाते असतील, काही लकडे असतील, दडस असतील, या लोकांवर बंडगर असतील त्यांच्यावर अत्यंत बेकार कलम लावून त्यांच्यावर केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केसेसचा काल एका देवकात्याची केस नील झाली। तर त्याला भविष्यात उद्या नोकरीच्या अडचणी येऊ नये त्याच्यावर कुठं ऐकून घ्या तडीपारची नोटीस पुन्हा पोलीस खातं तुम्हाला माहिती कसं असतं, एखादा जर सुटला असेल चांगला वागायचा प्रयत्न केला तर त्याला वागून देत नाही। त्यामुळे मी माझ्या समाजासाठी तळमळीने जातीने आमचा जो नेता आमच्याकडे लक्ष देतो, महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आम्ही मानले जातो आणि आमचं खऱ्या अर्थाने गाऱ्हाण ऐकतो ते। बारामतीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, मात्र लोकसभा निवडणुकीआधीच दादा आणि ताईं दरम्यान शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन करत घड्याळाला मत देण्याचं आवाहन करतानाच सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला, तर सुप्रिया सुळेंनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा दादा आणि ताईं दरम्यान शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही, तुम्ही ती काळजीच करू नका। काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो नाही ना त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा, बाकी मी त्यांच्यावर टीका केलेलीच नाहीये। मी आमच्या अंतर्गत खासदारांचं स्टेटमेंट केलंय। अनेक खासदार जेव्हा आम्ही एकत्र दिल्लीत बसतो अनेक चर्चा होतात, त्याच्यातून मी एक भाषण 1 महिन्यापूर्वी केलं होतं। त्याचा ह्याच्याशी काय संबंध मला नाही माहिती।